युअर ऑनर, मी आज कोर्टापुढे जो काही पुरावा सादर करणार आहे त्यामुळे निश्चितच तुम्हालाही ही केस सॉल्व्ह करायला मदत होईल याची मी खात्री देतो. थँक्स माय लॉर्ड. माय लॉर्ड, आमचे प्रिय मित्र यांच्या सांगण्यावरून आरोपी रवी सुर्वे हा 29 मेच्या रात्री 9 ते 11च्या दरम्यान त्याच्या मित्रांसोबत एका फार्म हाऊसवर पार्टी करत होता. माय लॉर्ड, ही गोष्ट खरी आहे की 29 मेच्या रात्री 9 ते 11च्या दरम्यान आरोपी रवी सुर्वे हा त्याच्या मित्रांसोबत पार्टी करत होता. परंतु माय लॉर्ड, रवी सुर्वे हा कुठल्याही फार्म हाऊसवर नव्हता, तर तो होता हॉटेल पद्मा येथे. येस माय लॉर्ड, हॉटेल पद्मा, जिथे मिस नेहा पाटील यांचा खून झालाय. आणि माय लॉर्ड, त्याच पार्टीत हजर असलेल्या एका प्रत्यक्षदर्शीने मिस नेहा पाटील यांच्या खुनाचा संपूर्ण थरार त्याच्या मोबाईलमध्ये कैद केलाय. त्याचे जे फुटेजेस माय लॉर्ड. माय लॉर्ड, या फुटेजेसमध्ये स्पष्ट दिसतंय हॉटेल पद्मा येथे 29 मेच्या रात्री 10 ते 10:15च्या दरम्यान आरोपी रवी सुर्वे यांनी मिस नेहा पाटील यांच्यावर ड्रिंक्स घेण्यासाठी जबरदस्ती केली आणि मिस नेहा पाटील यांनी त्याला विरोध केला. ते विरोधाचा राग डोक्यात ठेवून त्यांच्यात झटापट झाली, बोलाबोल झाली आणि त्या झटापटीतच रवी सुर्वे यांनी आपल्या खिशातील पिस्तूल काढली आणि मिस नेहा पाटील यांच्यावर धाड 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 अशा 3 गोळ्या झाडल्या आणि क्षणातच होत्याचं नव्हतं झालं. माय लॉर्ड, मिस नेहा पाटील या रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्या आणि त्यांनी तिथे शेवटचा श्वास घेतला. माय लॉर्ड, माझी न्यायालयाला विनंती आहे की त्यांनी हा व्हिडिओ बघावा आणि आरोपी रवी सुर्वे याला फाशीची शिक्षा द्यावी, जेणेकरून या देशात पुन्हा रवी सुर्वे सारखे लोक जन्माला यायला नको. दॅट्स ऑल माय लॉर्ड.